वेलकम टू द डे 6 ऑफ मॅजिक प्रॅक्टिस. आजच्या प्रॅक्टिसचं नाव आहे मॅजिकल वाक. तर आजच्या प्रॅक्टिसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, जे काही आपण काम करतो त्याच्याबद्दल आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे. तर काही जण घरी गृहिणी असू शकतात किंवा काही बिझनेसमॅन असू शकतात, काही ऑफिसमध्ये वर्क करू शकतात. तर काही पण आपला एरिया असू दे, त्याच्याबद्दल आपल्याला आपण जे काम करतोय त्याबद्दल आपल्याला ग्रेटफुल व्हायचं आहे. समजा तुम्ही घरी वर्क करता किंवा म्हणजे घरातलं काम करता, एक हाऊसवाईफ आहात. तर तुम्ही त्याच्याबद्दल काय बोलू शकता, की मी आज छान काम केलं, मी एवढं छान स्वयंपाक करू शकते किंवा तुम्ही जे काही काम करताय स्वतःच्याच कामाबद्दल स्वतःला ग्रेटफुल व्हायचंय आणि स्वतःच्या कामाबद्दल स्वतःची तारीफ करायची. म्हणजे एक कृतज्ञता द्यायची, मी हे करू शकते. आज म्हणजे तुम्ही छान स्वयंपाकामध्ये काय करू शकता, कोणतं काम छान करू शकता, तुम्ही छान कपड्यांच्या घड्या घालून ठेवू शकता किंवा छान तुम्ही स्वयंपाक बनवू शकता, छान एखादं कपडे वाळू घालू शकता. म्हणजे असं एखादं छानशी गोष्ट जी तुम्ही करू शकता किंवा सगळंच तुम्ही छान करू शकता मला माहिती आहे. तर त्या सर्व गोष्टींबद्दल तुम्हाला थँक बोलायचं आहे. जर तुम्ही ऑफिसमध्ये वर्क करत असाल तर थँक माझ्या कामासाठी, त्याच्यामुळे मी एक इंडिपेंडंट आयुष्य जगते असं लिहू शकता. किंवा थँक माझ्या कलिगसाठी जे मला कामामध्ये सपोर्ट करतात, हेल्प करतात. थँक माझ्या मॅनेजरसाठी, ते मला हेल्प करतात, अंडरस्टँड करतात माझे वर्क समजून घेण्यासाठी. तर असं छानपैकी किंवा एखादं बिझनेसमॅन असेल तर माझ्या होणाऱ्या प्रॉफिटसाठी. मी एवढ्या छान पद्धतीने माझा बिझनेस हँडल करू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या कामाबद्दल कोणत्या गोष्टीबद्दल तुम्ही ग्रेटफुल आहात त्याच्या गोष्टीबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. तर तुम्ही एक्झाम्पल घ्यायचं झालं तर तुम्ही कसं लिहू शकता, तर थँक यू आय एम अ ग्रेटफुल फॉर माय वर्क बिकॉज ऑफ, आणि त्याच्यापुढे त्याचे रिझन लिहू शकता. जसं की आता उदाहरण घ्यायचं झालं तर मी सांगते की थँक फॉर द माय वर्क बिकॉज ऑफ मी इंडिपेंडंट आहे, मी स्वतःचे खर्च स्वतः उचलू शकते किंवा मला एक छान वातावरण मिळालं आहे जिथे मी माझे स्किल्स यूज करू शकते, असं आपण बोलू शकतो. तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या कामाबद्दल ग्रेटफुल राहायचं आहे. तर आजच्या प्रॅक्टिसमध्ये एवढंच होतं. आणि ही प्रॅक्टिस तुम्ही 10 वेळा, याच्याबद्दल 10 रिझन शोधून काढा, 10 वेळा लिहा आणि प्रत्येक गोष्टीसाठी ग्रेटफुल राहा. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.